तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडार समाजाच्या विकासासाठी विविध आश्वासनं दिली होती। राज्यात समाजाची लोकसंख्या 80 लाखापेक्षाही जास्त आहे। राज्यात अनेक जिल्ह्यात वडार समाजाची निर्णायक मतं आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने मी वडार महाराष्ट्राच्या या संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे। सोलापुरात 2018 मध्ये वडार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही। फडणवीस यांनी वडार समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करू, समाजाच्या वस्तीची जागा त्यांच्या मालकीची करू, समाजातील तरुणांना रोजगार देऊ, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र आश्रमशाळा वसतिगृह सुरू करू, मजूर सोसायट्यांना 10% कामं आरक्षित देऊ, तरुणांनी उद्योग व्यवसाय करावा म्हणून पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू, महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा देऊन 100 कोटीची आर्थिक तरतूद करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र कोणतंही झालं नाही। या मागण्या सत्ताधाऱ्यांनी वेळोवेळी आश्वासनं देऊन वडार समाजाचा केवळ मतासाठी वापर केलाय। सत्तेवर आल्यानंतर मात्र आश्वासनाची पूर्तता केली नाही। त्यामुळे संधी साधू राजकारण्यांच्या विरोधात हा एल्गार वडार समाजानं पुकारला असून कोणत्याही परिस्थितीत बहिष्कारापासून मागे हटणार नाही, असंही संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी सांगितलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।